subscribe to our channel and press the bell icon. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सर अब्दुल सत्तार खान यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. 9th मराठी आंतरभारती नववा पाठ आहे दिव्ये, प्रश्नोत्तर आणि स्वाध्याय. 9वीचा पाठ आहे दिव्ये. हे 14 नंबरचा अखेरचा पाठ आहे. सवालात के जवाबात और सरगर्मियाँ देखेंगे. प्रश्न पहिला, आकृती पूर्ण करा. कथेतील दोन मुख्य पात्र आलोक, हुआनचेंग. प्रश्न दुसरा, तुलना करा. हुआनचेंग, आलोक. उत्तर आहे हुआनचेंग गर्विष्ठ, आलोक निगर्वी. व्रात्यहूढ बुद्धिमान, त्रास देणारा निडर. म्होरक्या शालीन विद्यार्थी. प्रश्न तिसरा, चौकट पूर्ण करा. सिंगापूरच्या शाळेतील प्रथा काय? प्रश्न चौथा, चेंग यांनी आलोकला करायला सांगितलेल्या 3 गोष्टी कोणत्या? प्रश्न पाचवा, आलोकने कौशल्याने आणि बुद्धिमत्तेने केलेल्या कृती कोणत्या? उत्तर आहे नवीन विद्यार्थ्यांची खोड काढणे. खोड काढणाऱ्यातर्फे एक समिती स्थापन केली होती. हुआनचेंग आणि आम्ही निष्कारण शिक्षा करीत नाही, हे त्यांचे वक्तव्य आहे. जाजमच्या लाल पृष्ठभागाला स्पर्श न करता सफरचंद काढून घेणे. अंगावरच्या कोट न उतरता त्या खालचे जॅकेट काढून घेणे. पोस्टकार्डला भोग पाडून त्यातून उभ्याने जाणे. जाजमवरून लाल असली तरी खालून काळे होते, हे आलोकने चनाक्षपणे हेरले. त्याने जाजमच्या खाली बोटे सारली व त्याचे भेंदोडे करीत मध्यभागी असलेल्या सफरचंद चेंगला दिले. कोट व जॅकेट यांना बटन नव्हती, हे आलोकने हेरले. त्याने कोटाच्या दोन्हीकडच्या बाजू जॅकेटच्या हाताच्या भोकात खुपसल्या व जॅकेट बाहेर काढले. आलोकने कात्रीने पोस्टकार्ड अशा कौशल्याने कातरले की त्याच्या एक तंतूसारखा नाजूक पण आकाराने मोठ्या बांगडीत रूपांतर केले व त्यातून सहज आरपार गेला. प्रश्न 6वा स्वमत आहे. आलोकमधील तार्किक बुद्धी दिसणारा प्रसंग सांगा. दुसरा, हुशार मुलामध्येही हूळपणा असतो, हे कथेचे आधारे लिहा. आलोकमधील तार्किक बुद्धी दिसणारा प्रसंग म्हणजे चेंगच्या सहकार्याने आलोकला आत आणले. दिव्याला सामोरे जाण्यापूर्वी आलोकने चनाक्षपणे संवाद सुरू केला. न डगमगता त्याने प्रश्नोत्तरे सुरू ठेवली. त्या प्रश्नोत्तरातून त्याची चौकस बुद्धी दिसून येते. त्यापैकी एक म्हणण्यात त्याच्या तार्किक बुद्धीच्या तीव्रतेचा अंदाज येतो. आलोकने चेंगला विचारले की ज्या गोष्टी तुम्ही मला करायला सांगणार आहात त्या शक्य कोटीतील असाव्यात. अशक्य कोटीतील असतील तर तुम्ही फक्त नाहक शिक्षा करायला मला आणलेत असे मी समजेन. आलोकच्या तीव्र तार्किक बुद्धीचा हा प्रसंग आहे. विशेष शाळेमध्ये दाखल झालेले सर्व प्रशिक्षणार्थी हे बुद्धिमान होते. सिंगापूरच्या शाळेत आलोक दाखल झाला. आधीच्या वर्गातील हुशार मुले नेहमी नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना दिव्य करायला लावायचे. ही त्या शाळेतील पद्धतच होती. त्यासाठी सिनियर विद्यार्थ्यांची कमिटीच होती. हुआनचेंग हा या कमिटीचा म्होरक्या होता. कारण त्रास देण्याचे वेगवेगळे प्रकार त्याला माहीत होते. त्याच्या सुपीक डोक्यातून अशा भन्नाट कल्पना निघायच्या. हुआनचेंग हाही बुद्धिमानच होता. त्याची बुद्धी असल्या हूळपणातही कमी यायची. म्हणून हुशार मुलामध्येही हूळपणा असतो, असे विधान कथेत आले आहे. पुढील शब्द परस्वरणाने लिहा. घंटा, मंदिर, चंचल, मंगल. घंटा, मंदिर, चंचल, मडगल. पुढील वर्ण अनुस्वार वापरून लिहा. जळगल, जंगल.
चेंडू चेंडू, सज्न संच, गोंधळ गोंधळ, बंब बंब.